आदियोगींच्या साक्षीने अध्यात्म आणि न्यूमरोलॉजी याचं ज्ञान आपण घेत आहोत. त्या अंतर्गत दुसरा नंबर मूलांक 2. मूलांक नंबर 2 वाल्यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या भावना किंवा ज्याला आपण इमोशन असं म्हणतो ते. पण या इमोशन जर का गरजेपेक्षा जास्त झाल्या तर त्या तुमच्या आयुष्यात एखाद्या विषाप्रमाणे काम करतात. तुमचं आयुष्यच विषारी बनवतात. मग जसं महादेवांनी त्यांच्यावरच्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्या मस्तकी चंद्र धारण केला होता, तसाच चंद्र हा तुमच्यासाठी खूप मोठा हिलिंग एजंट आहे. म्हणून अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने तुम्ही बरेचसे असे काही उपाय करून तुमचं आयुष्य भावनिकदृष्ट्या विषमुक्त करण्यासाठी खूप काही करू शकता. हे काय काय तुम्ही करू शकता उपाय, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण सोम या शब्दाचा अर्थ होतो विषमुक्त करणे किंवा सोमतत्व म्हणजे विषमुक्त करणारं तत्व आहे. म्हणून या महाशिवरात्रीला तुम्ही महादेवाच्या सोमेश्वर हा जो अवतार आहे, सोमेश्वर रूपाला तुम्ही शरण जायचं आहे आणि नेहमी तुम्ही सोमेश्वर रूपाशी स्वतःला कनेक्टेड ठेवायचं आहे. म्हणजे या तुमच्या ज्या भावना आहेत त्या योग्य पद्धतीने कुठे कमी, कुठे जास्त, कुठे संतुलित अशा त्याचं वेगवेगळं व्हेरिएशन, जशा चंद्राच्या कला बदलतात ना, तसं तुमचं भावनिक व्हेरिएशन पण योग्य ठेवण्यासाठी तिथे तुम्हाला मदत होईल. तसंच ज्याप्रमाणे चंद्राच्या वेगवेगळ्या कला असतात, तसंच 2 मूलांक असणारे व्यक्ती सुद्धा कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये चांगले पारंगत असतात किंवा कलेची त्यांना आवड असते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला सतत जो काही स्ट्रेस येतो, एकटेपणा वाटतो, असुरक्षिततेची भावना वाटते, नकारात्मकता वाटते, मनामध्ये खूप कन्फ्युजन असतं किंवा नेहमी कशाचं तरी आपल्याला कुणाचा तरी सपोर्ट असावा असं जे तुम्हाला वाटतं आणि त्यामुळे भावनिकदृष्ट्या तुम्ही कधी कधी खूपच असं लो फील करता, तर ते होऊ नये म्हणून तुम्ही कलेशी रिलेटेड काही ना काही नियमित तुमच्या जीवनामध्ये समावेश करायचा आहे. कुठला तरी कला प्रकार जोपासायचा आहे. तर या महाशिवरात्रीला तुम्ही महादेवाच्या जो सोमेश्वर अवतार आहे त्याच्याशी कनेक्ट व्हा आणि महादेवांकडे तुमचं आयुष्य विषमुक्त व्हावं अशी प्रार्थना जरूर करा.